आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत चर्चा दत्तक पालकत्व मानसिक दृष्टिकोनातून. सहभागी होत आहेत सविता नागपूरकर आणि सुलभा सुब्रमण्यम. त्यांच्याशी संवाद साधला आहे नेहा खरे यांनी. आपलं मूल वाढवणं, त्याला वाढताना पाहणं जितकं आनंदाचं तितकंच जबाबदारीचं काम आहे. मुलांना चांगलं खाऊ पिऊ घालून त्यांचं आरोग्य सांभाळणं हे कदाचित तुलनेने सोपं आहे, पण त्याहीपेक्षा मुलांचं मन राखणं, मानसिक भावनिकदृष्ट्या मुलांना सक्षम करणं हे महत्त्वाचं आणि कठीण आहे. हे सर्वसामान्य मुलांपेक्षाही दत्तक मुलांच्या बाबतीत अधिक आव्हानात्मक असतं. त्यामुळे संस्थेतून मूल दत्तक देणंच नव्हे तर त्याचं संगोपन, त्याचं खऱ्या अर्थानं कल्याण व्हावं यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती झटत असतात. इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ॲडॉप्शन अँड चाइल्ड वेलफेअर ही संस्था 1970 पासून आपल्याकडे कार्यरत आहे. या संस्थेसाठी कार्यरत असतानाच दत्तक बालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास केलेल्या 2 ज्येष्ठ अशा सख्या आपल्या भेटीला आलेल्या आहेत. या आहेत सविता नागपूरकर. सविता ताई नमस्कार. नमस्कार. सविता ताई ह्या गेली 20-25 वर्ष दत्तक प्रक्रियेमध्ये किंवा दत्तक बालकांसाठी काम करत आहेत आणि IAPA या संस्थेच्या प्रोग्रॅम मॅनेजर ॲडॉप्शन दत्तक विभागाच्या व्यवस्थापक म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. आणि या दुसऱ्या आपल्या सखी आहेत सुलभा सुब्रमण्यम. नमस्कार सुलभाताई. नमस्कार. सुलभाताई या सायकोथेरपिस्ट आहेत, समुपदेशक म्हणून 25 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. IPH, IAPA, बिलीफ अशा वेगवेगळ्या संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत आणि बालकांचे आणि पालकांचे मानसशास्त्रीय वेगवेगळे प्रॉब्लेम्स, त्यांच्या समस्या या सोडवण्यासाठी मदत करतात. तर सविताताई, आपण संस्थेची प्राथमिक ओळख आधी आम्हाला करून द्या. या संस्थेचं कार्य, त्याची माहिती. 1970 साली काही अडॉप्टिव्ह पेरेंट्स आणि काही वेगवेगळे समाजातले लोक आणि वकील एकत्र आले आणि त्यांनी IAPA ही संस्था सुरू केली. तर 1970 साली जेव्हा सुरू केली तेव्हा स्वतःच एक अडॉप्टिव्ह क्लायंट होत्या. त्यानंतर त्यांना म्हटलं मी जेव्हा दत्तक घेऊ शकते तर इतरांनी का घेऊ नये, आणि ते पण लिगली, म्हणजे कायदेशीररित्या. तर त्यांनी ही संस्था स्थापन करून सगळ्यांना प्रसार करण्याचं काम केलं की हे तुम्ही पण करा. आणि त्यावेळी संस्थेने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या राज्यात जाऊन ॲडॉप्शनच्या संस्था स्थापन करायला लोकल ग्रुप्सना मदत केली. अच्छा. म्हणजे आता मी सांगते तर मला औरंगाबादची संस्था मला माहिती आहे, ते आमच्याशी अजून जुळलेले, नागपूरचे लोक जोडलेले आहे. पण बाकीच्या ठिकाणी परराज्यातल्या त्यांना इंडिपेंडन्स मिळाला, ते म्हणजे स्वतः काम करायला लागले. आणि बऱ्याच म्हणजे गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये तिकडे खूप अशा संस्था आहे की ज्या IAPAने सुरुवात करायला मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. 1970 साली म्हणजे मुळात त्यावेळेला असं कायदेशीररित्या दत्तक घेता येतं याविषयीच अनेकांना माहिती नव्हती. आणि त्यासाठी मुळात मानसिक तयारी करणं, पालकांना उद्युक्त करणं हे सुद्धा कठीण काम होतं. पण आता मात्र स्थिती थोडी बदललेली आहे की आता पालकांची मला वाटतं दत्तक घेण्यासाठीची प्रतीक्षा यादी असावी, नाही का? हो. याच्यासाठी तर तुम्ही बघाल तर 2015 पासून जेव्हा कारांनी सगळे नियम बदलले आणि त्यांनी स्वतःची एक रेग्युलेशन्स आणले, नियमावली आणली, तेव्हापासनं आपल्याला पूर्ण भारतभर किती लोक वाट पाहत आहेत याचा अंदाज येतो. तर आता साधारणपणे 40,000च्या वर भारतभरात लोक वाट पाहत आहेत. म्हणजे मुंबईत बघितलं तर वेगळी असते, महाराष्ट्रात 2000 पासून सुरुवात होते, 2000च्या पुढे लोक वाट बघतायत की आपल्याला बाळ मिळावं. आणि आता ही प्रतीक्षा आधी 3 वर्ष प्लस 6 महिने 7 महिने अशी झालेली आहे. बर. मुळात चांगलं घर मिळणं, आई वडील मिळणं हा हक्क आहे, हे आता आपल्या समाजामध्ये हळूहळू रुजतंय. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळेच आता कामाचं स्वरूप संस्थेच्या बदललं असेल, नाही का? हो, तुमचं नक्कीच बदल आहे. कामाचं स्वरूप म्हणजे पूर्वी बघायचं की फक्त म्हणजे मला बाळ पाहिजे, पण आता लोकांना कळायला लागलं की ही ॲक्टिव्हिटी आहे ना, ही मुलाच्या दृष्टिकोनातून बघितली पाहिजे. कारण मुलाला एक घर मिळालं पाहिजे, त्याला एक चांगले आईबाबा असायला पाहिजे आणि त्या आईबाबांची मूल दत्तक घेण्याची मानसिक तयारी पाहिजे. कारण हे आयुष्यभराचं आहे. तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे की आपण मूल दत्तक घेतलं, म्हणजे तुम्ही स्वतःला सारखं सांगू नका, पण लक्षात ठेवा की हे माझ्या एका पालकत्वाचा हा माझा एक वेगळा ही बाजू पण आहे. तर ती बाजू मी नाकारणार नाही आहे आणि मी माझ्या मुलाला सांगणार आहे की मी तुला दत्तक घेतलं आहे. बरं. सुलभाताई, अशा प्रकारे मूल दत्तक घेतल्यानंतर सुरुवातीला त्या कुटुंबामध्ये स्वीकार होणं, म्हणजे त्यासाठी घरातल्यांशी बोलणं हे किती महत्त्वाचं असतं? हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि हे दत्तक घेतल्यानंतर नाही, हे खरं खूप आधीच चालू व्हायला पाहिजे. म्हणजे जे इमिजिएट फॅमिली मेंबर्स, म्हणजे जे सगळे एकत्र राहत आहेत, मग त्याच्यामध्ये आई वडील, सासू सासरे वगैरे वगैरे, हे लोक, आजी आजोबा त्या बाळाचे, हे सगळे असतील.
आणि मग जे बाकीचे जवळचे नातेवाईक जे येणं जाणं असतं, खूप जास्ती संबंध असतो, जवळचे मित्रमंडळी असतील, तर ह्या सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात ह्याच्यामध्ये एक समाविष्ट करणं गरजेचं आहे. कारण नंतर बाळाला फक्त आता आम्ही तिघं आहोत, आम्ही चौघं असं नाही, तर सगळ्या कुटुंबाने आणि त्यांच्या जवळपासच्या सगळ्या त्यांच्या वर्तुळाने समाविष्ट करून घेतलं पाहिजे. म्हणून ही गोष्ट पहिली तर स्वतः आईबाबांनी स्वीकारणं मनापासून, की मला हौस आहे म्हणून नाही, म्हणजे मला गरज आहे तशीच बाळालाही गरज आहे. हे दोन्ही एकमेकांशी जुळतं आलं तरच ते नीट होणं. आपण कोणातरीवर उपकार नाही करत आहोत, ही एक बाजू. त्याच्यानंतर मग ह्या दोघांची एकमेकांच्या बरोबरची तयारी झाली, कारण कधी कधी एकाला जास्ती वेळ वाटत असतं, जास्ती डीप खोलवर वाटत असतं, आणि दुसऱ्याची अर्धवट तयारी असते किंवा कधी कधी शंका खूप असतो. तर त्या दोघांची एकमेकांच्या बरोबर सेम लेवलला येऊन तयारी होणंही गरजेचं असतं. त्याच्यासाठी कधी कधी समुपदेशन घेणं गरजेचं असतं. मग ते इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगमध्ये असेल किंवा ॲज अ कपल असेल किंवा ह्यांच्यासारख्या संस्थाबरोबर असेल, आणि मग घरातल्यांशी बोलणं, म्हणजे मग एकत्रित येऊन बोलणं हे गरजेचं असतं. आणि म्हणूनच मला वाटतं ज्यावेळेला संस्थांमधून बालक दत्तक दिलं जातं त्यावेळेला ते देण्यापूर्वी त्या घरामध्ये एक सर्वे जसं म्हणतो तसं होम विजिट पण असते ना, प्रत्यक्ष भेट देऊन सगळ्यांशी बोललं जातं. ती एक प्रोसेस असते, म्हणजे ती प्रक्रिया आहे, नुसतीच भेट नाही. तर आम्ही त्या जसं ताई म्हणाल्यात, सुलभाताई, की त्यांची तयारी आहे का बघायचं, तर आई वडील त्यांचे नातेवाईक आणि त्या ज्या म्हणाल्या ओळखीचे म्हणजे सिग्निफिकंट पीपल म्हणतो आपण, त्यांचं पण आम्ही विचार घेतो. म्हणजे कसं तुम्ही एकदा व्यक्तीशी बोलायला लागलात की साधारण तुम्हाला अंदाज यायला लागतो, त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारणार. म्हणजे याला नियमावलीच्या भाषेत गृहभेट अहवाल म्हणतात. तर हा अहवाल तयार करण्याची पद्धत फार जुनी आहे. जेव्हा IAPS सुरू झालं तेव्हा त्यांनी सुरू केलं होतं, पण आता कारांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, कारण आपण सगळे काराच्या नियमावलींचं पालन करणार आहोत. बरोबर. तर त्याला गृहभेट अहवाल म्हणतात. तर त्या अहवालाच्या स्टेजेस आहेत सगळ्या. कधी त्यांना वेगवेगळ्या, म्हणजे आपण कधी ऑफिसमध्ये येऊन त्या वातावरणात ते कसे बोलतात, त्यांच्या घरी ते कसे बोलतात, शिवाय त्यांचं ऑब्झर्व करायचं की ते एकमेकांशी कसे बोलतात, दोघांचाही त्याला पाठिंबा आहे की नाही, कारण एक फरफटत जातोय का मागे हे बघितलं पाहिजे, कारण दोघांचीही तयारी असली पाहिजे. बरोबर. आणि इथे मुद्दा कशाचा आहे, इन्फर्टिलिटीचा. तर हा इन्फर्टिलिटीच्या मुद्द्यावर दोघांचं एकमत झालं आहे, त्याचा स्वीकार झालेला आहे. स्वीकार म्हणजे की हो, माझ्याकडे असा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच मी जातोय. आता म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या दोघांना मूल होत नाहीये म्हणून त्यांनी बहुतेक लोक जास्त असे येतात, जास्त असं काही नाही, सगळेच येत नाही, कोणी एक मूल असलेले येतात. तर 3 प्रकारचे पालक झाले, एक आणि जीवशास्त्रीय दृष्ट्या येतात. पण या जीवशास्त्रीय दृष्ट्या येणाऱ्या लोकांमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या या कारणांचा स्वीकार करत नाही आणि त्यांना क्लोज करत नाही, तोपर्यंत तुम्ही दत्तक घेऊ शकत नाही. कारण तुम्हाला रोज मूल दिसणार आहे, मग तुम्हाला वाटेल अरे माझं मूल झालं असतं तर. मग त्यापेक्षा तुम्ही आधी स्वीकारा, हां माझ्या आयुष्यातलं हे सत्य आहे आणि मी ते स्वीकारलंय आणि मी येतोय अडॉप्शनला आणि हा मार्ग मला मान्य आहे. तर हे सगळं संवाद असतो ना तेव्हाच कळतं. कारण कोणी खूप वाचन करून येतं, कोणी लोकांना भेटून येतं, म्हणजे ही तयारी असते. मग तो गृहभेट अहवालात ते किती तयारी केली, किती वाचन केलं, किती फिल्म्स पाहिल्या त्याच्यावर, कारण सगळं मटेरियल आजकाल तो ऑनलाईन असतं. शिवाय IAPAने काही डेव्हलप केलेलं आहे ते पण आहे. तर असं सगळं मोठी प्रोसेस असते म्हणजे ती. बरोबर. पण म्हणजे मग मूल दत्तक देताना कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला जातो? एक तर आर्थिक स्थिती हवी, भावनिक अवस्था मुलांची जपणं, मानसिक आणि भावनिकरित्या त्यांना जपणं हे फार महत्त्वाचं. त्याचप्रमाणे ते कायदेशीर झालं पाहिजे. आणखी कोणकोणते त्याला पैलू आहेत वेगवेगळे? म्हणजे पैलू खूप आहे, आपण जितकं त्याचा अभ्यास करू तेवढं असणार आहे. पण हे पालक आहे ना, मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का बघितलं जातं, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का बघितलं. त्याच्यासाठी ते पेपर्स देतात, सगळे मेडिकल टेस्ट करून त्याचा रिपोर्ट देतात आईवडिलांचा. ते का अडॉप्शन करताय त्याचं एक लेटर त्यांना द्यावं लागतं. आम्ही त्याला म्हणतो की तुम्ही लिहून द्या की तुम्हाला का करायचं, तुम्ही काय कशा दृष्टीने बघता अडॉप्शनकडे, प्रक्रियेकडे. मूल तर नंतर येतं, आधी प्रक्रिया. नंतर त्यांना 2-3 त्यांचे असे लोक पाहिजे की जे त्यांना रिकमेंड करतायत. म्हणजे तुम्ही कन्सेंट लेटर नाही घ्यायचं त्यांच्याकडनं की ते म्हणतायत की हो घ्या, नाही, तुम्हाला त्यांना कल्पना द्यायची. जसं सुलभाताई म्हणाल्यात की तुमच्या नातेवाईकांना माहिती पाहिजे, नातेवाईकांना की तुम्ही काय करताय. म्हणजे एक जीवशास्त्रीयदृष्ट्या येणारं मूल जे आहे त्याला आई बाबा, मामा मामी, काका काकू सगळेच मिळतात. तसे या मुलाला पण त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे हो आम्ही तुमचे नातेवाईक. म्हणजे मुलाला सगळंच एक कुटुंब मिळतं. तर असं कुटुंब मिळालं पाहिजे म्हणून त्यांचं तुम्ही एक पत्र आणा. शिवाय तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसे आहेत त्याच्यासाठी पण तुमचं ITR फाईल करता का. तुम्ही जर नसाल करत तर म्हणजे तुम्ही सिटिझन रिस्पॉन्सिबल आहेत का हे बघायला पाहिजे. म्हणजे
तर ते पण आम्ही गेल्या 2-3 वर्षांचं घेतो. आणि शिवाय तुम्ही कुठे काम करता, आणि ते खोटं तर लेटर नाही यांना, म्हणजे जर त्यांनी मला ऑनलाईन लेटर दिलं तर मी त्यांना म्हणते सही करा, किंवा तुमची ओरिजिनल जे तुम्ही ज्या कंपनीत लागलात त्याचं ओरिजिनल जे लेटर असेल ते द्या. आता तुम्हाला 15 दिवसात शक्य नाही, 1 महिन्यात शक्य नाही, तर मला नंतर आणून दिलं चालेल, पण आत्ता मला तुम्ही जॉईन झालं तेव्हाचं लेटर द्या आणि आत्ताची पे स्लिप द्या, म्हणजे इट प्रूव्ज की तुम्ही अजूनही काम आहात करता. तिथे काम आणि असा पगार आहे, म्हणजे तुम्ही मुलाला सांभाळू शकता. कारण मुलाबरोबर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला चांगल्या रीतीने करता आल्या पाहिजे पूर्ण. बरोबर. आणि कारांनी असं काही सांगितलं नाही की एवढंच असलं पाहिजे त्यांचं उत्पन्न किंवा असंच असलं पाहिजे, पण एक साधारण मुंबईसारख्या स्थितीत आपण राहतो तेव्हा एक तुमच्याकडे एक नीटसपणा असला पाहिजे, तुमचं घर नीट असलं पाहिजे. म्हणजे बाहेर जाऊन घरी नाही आहेत तर मूल तुमचं कुठेही फिरेल तर ते सुरक्षित असलं पाहिजे. सामाजिकदृष्ट्या चॅलेंज असणाऱ्या फॅमिलींमध्ये मिसळायला नको, कारण तुमचा कंट्रोल नाही आहे तुम्ही नसताना, आणि मूल समजा चुकीच्या लोकांमध्ये सापडलं तर ते वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतं. म्हणून आम्ही पाहतो की त्यांचा समुदाय असतो आजूबाजूला तो पण चांगला आहे. म्हणजे एक चांगलं वातावरण मुलांना आवश्यक असतं. कुटुंबामध्ये दत्तक बालकाचा स्वीकार हा जितका महत्त्वाचा तितकाच तो समाजाकडनं होणं सुद्धा गरजेचं होतं. आणि त्यातही आता हळूहळू चांगला बदल दिसतोय. पण काही वेळेला सुलभाताई असं होतं की त्या मुलाला आईवडिलांनी ते दत्तक असल्याची कल्पना दिली नाही आणि बाहेरून कळलं तर मात्र गोंधळ होतो, नाही का? भरपूर गोंधळ होतो. म्हणजे कसं आहे की अचानक असं होतं की म्हणजे मी कुठनं तरी असं आणलेली वस्तू आहे आणि मला सांगितलं गेलं नाही, म्हणजे ह्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे. म्हणजे आईवडिलांच्यावर जो विश्वास पाहिजे, जे हे माझं कुटुंब आहे, हे माझे आईवडील आहेत आणि इकडे मी सेफ आहे, ॲक्सेप्टेड आहे आणि इथे माझं स्थान अढळ आहे, हे नाही वाटत. म्हणून तर जसं सविताताई मगासपासून सांगतात की बालकांना अगदी लहान असल्यापासून ते वरचेवर सांगणं, वेगळ्या वेगळ्या पद्धती त्यांना कळेल अशा पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मग असं बाहेर कोणीतरी कुठनं तरी अचानक सांगणं किंवा मुद्दामून सांगणं, हा धक्का हे जरी झालं तरी मग धक्का नाही बसत. ते मूल कॉन्फिडेंटली सांगू शकतं की हो मला माहीत आहे आणि माझे आई वडील आणि मी हे इतके जवळचे आहोत की ते तुम्हाला दत्तक वाटत असेल पण मला ते माझे आई बाबा आहेत. पण हा विश्वास देणं किंवा हा विश्वास मुलाला वाटणं असं सहजी घडू शकतं का सविताताई? काय अनुभव आहे? सहजी घडू शकत नाही, त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात कुटुंबाला. म्हणजे आम्ही गृहभेट अहवाल म्हणतो ना तेव्हापासूनच ही मानसिक तयारी पालकांची होते की मी माझ्या मुलाला कसं सांगणार आहे. त्याच्या स्टेजेस आहे. म्हणजे अगदी लहान मुलाला तुम्ही समजा 3-4 वर्षाच्या वयात सुरुवात केली की दत्तक म्हणजे काय, पण त्याला काही कळणार नाही, पण त्याच्या कानावर तो शब्द पडलेला असेल. म्हणजे मूल ज्या दिवशी घरी येतो तो आम्ही त्याला म्हणतो की घरी येण्याचा दिवस तुम्ही साजरा करा, जसा वाढदिवस मग मूल थोड्या दिवसांनी विचारले बाबा आपण हा का करतो, का कुठे जातो, तुम्ही कदाचित संस्थेत या, कुठेतरी जा, कोणाला मदत करा, किंवा 3घच जण, पण 3घांनीच करायचं, आई बाबा आणि मूल, किंवा एक 4थं मूल असेल घरात तर ते पण मग तेव्हा सांगायचं की मी तुला त्या दिवशी आणलं होतं. मग कुठून आणलं, पण म्हणजे मगाशी आपण संस्थेतनं आणलं म्हणतो तर त्या संस्थेतनं आणल्याच्या याला एक वेगळी किनार येते. ती प्रेमाने सांगितलं की हो आपण तिथे गेलो होतो, तुला मी नेलं होतं ना तिथून आणलं, कारण मला बाळ नव्हतं होत किंवा मला अजून एक बाळ हवं होतं, तर मी देवाला प्रार्थना केली की मला एक मूल मिळू दे. आणि ही सगळी प्रोसेस मुलांना कळणार नाही की काय केलं. जेव्हा लोक असं म्हणतात की तुला संस्थेतनं आणलं आहे तर त्या वाक्याचा स्वीकार कसा करायचा हे हळूहळू मुलाला सांगितलं जातं. आणि मी तुला दत्तक घेतलं हे पण सांगितलं, जसं कृष्णाची स्टोरी आहे किंवा कर्णाची आहे, किंवा अजून लोकांना आपल्या स्टोरीज करायच्या असेल तर आपली आपली कहाणी प्रत्येकजण करू शकतो. पण या साधारणपणे आम्ही आमच्या पालकांना सांगतो की तुम्ही याच्यातनं जा. मग 5व्या वर्षी, 8व्या वर्षी, 9व्या वर्षी मग त्यांना ती कर्णाची गोष्ट वगैरे नाही पटत, कारण त्यांना फिजिओलॉजी शाळेतच शिकवली असते की मूल कसं होतं. मग त्यांनी सांगायचं असतं की आम्हाला मूल नाही झालं म्हणून आम्ही आणलं. ही स्टोरी 13व्या 14व्या वर्षीपर्यंत बदलत राहते. ती बदलली की त्या मुलाचं जेव्हा वयात येणं होतं तेव्हा त्यांना त्याचा नीट अर्थ कळतो की माझे आई बाबा वेगळे होते म्हणजे कोण होते, आई बाबा म्हणजे काय, तो सेट काय असो. कारण ते मुलं आपल्या आई बाबांचा परस्पर संबंध रोजच्या उठण्या बसण्यात बघत असतात. आपले आई बाबा आपल्यावर पण प्रेम करतात, त्यांचं पण एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण 3घं मिळून एक छानसं कुटुंब आहोत. म्हणजे हे जेव्हा चांगल्या तऱ्हेने त्या मुलांना कळतं तेव्हाच कुटुंबाचं खरं इम्प्रेशन त्या मुलांवर पडतं आणि मगच ते समजू शकतं. पण मुलांना कुठूनही बाहेरून कळण्यापेक्षा ते आपण आईवडिलांनी कल्पना देणं, त्यांनी सांगणं हे फार महत्त्वाचं. म्हणूनच ही प्रक्रिया आहे असं म्हणतो आम्ही. या आईच्या पोटी मी जन्म घेतलेला नाहीये हे कळल्यानंतर सुद्धा काही वेळेला मानसिक समस्या काही येतात का सुलभाताई? हो, नक्कीच येतात. आणि कसं आहे माहिती आहे का की काही वेळा नाही, इनफॅक्ट ते नाही आले तरच आपल्याला चिंता वाटली पाहिजे. अच्छा. तर समस्या हा एक जरा फारच गूढ शब्द आहे. आपण असं म्हणूया की
असं कळल्यानंतर आणि जेव्हा आपल्याला जशी अशी समज बदलत जाते तसंच ह्याचा अर्थ आणि खोल कळतो. बरं. आणि त्या वेळेला प्रश्न उभे राहतात मनात. हम्म. काही वेळेला वेगळ्या वेगळ्या भावना येतात. म्हणजे अशा येतात की किती मी लकी आहे की मला हे आईबाबा मिळाले आणि किती हे आईबाबा लकी आहेत की त्यांना मी मिळाले. असं ते म्हणजे म्युच्युअल असतं, परस्पर आहे. हो. तेही आहे. कधी कधी असं असतं की मग माझ्या बायोलॉजिकल आईबाबांनी मला का सोडून दिलं, म्हणजे मग माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम होता का. आणि हे फक्त दत्तक मुलंच विचार करतात असं नाही. मुलांना जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा माझ्यात काही प्रॉब्लेम होता का, मी नकोसा होतो का, हे कुठचंही मूल विचार करतं. तेव्हा ही नकारात्मक भावना नकारात्मक भावना येऊ शकतात, राग येऊ शकतो. आणि त्याच वेळेला जेव्हा मूल वयात येत असतं, साधारण एक 9, 10, 11, 12 वर्षाच्या वयाला चेंजेस होत असतात शरीरामध्ये, हॉर्मोनल असतात आणि न्यूरल चेंजेस, ब्रेनमध्ये पण चेंजेस येत होत. त्यामुळे तेव्हा खूपच भावनांचा कल्लोळ झालेला असतो. तेव्हा वेडेवाकडे विचार येणं किंवा भावनांची चढउतार होणं हे खूप साहजिक आहे. त्यामुळे जरी आपण नीट सांगितलेलं असेल तरी सुद्धा अशा प्रकारे मूड बदलणं, कधीतरी खूप रडायला येणं, कधीतरी एकदम एकटेपणा वाटणं, हे सगळं नॉर्मल आहे. आणि त्यासाठी पण आईबाबांनी तयार राहणं गरजेचं असतं. तेव्हा असं नाही वाटायला पाहिजे की अरे माझं कुठे काय चुकलं, मी कुठे कमी पडले का. तर तेही आपण ह्या प्रक्रियेमधला एक भाग समजून बरोबर आपण त्याला नीटपणे म्हणजे जोडीने आपण त्याला हाताळलं पाहिजे. आणि जेव्हा जर का आपल्या दृष्टीने जर का होत नसेल, आपल्या हाती जर का होत नसेल, तर थोडा प्रयत्न केल्यानंतर खूप जास्ती न रेटता कुठच्या तरी समुपदेशकाची मदत घ्यावी किंवा अशा एखाद्या संस्थेची मदत घ्यावी, जसं ह्या IAPAची आहे की त्यांना अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मग असे पालक आहेत जे ह्या स्टेजेसमधनं गेलेले आहेत, मग तो सपोर्ट ग्रुप असतो किंवा मग पर्सनल काउन्सिलिंग घ्यावं. दोन्ही आहे आमच्याकडे, सपोर्ट ग्रुप पण आहे आणि असं पर्सनल काउन्सिलिंगसाठी आमच्या काउन्सिलर दर बुधवारी येतात. हा सपोर्ट ग्रुप कशा पद्धतीने काम करतो त्याविषयी? याच्यात काय असतं की वेगवेगळ्या वयाचे वेगवेगळे पालक आहेत, त्यांची मुलं आहेत. म्हणजे समजा अगदी आत्ता 3 वर्षाच्या पूर्वी झालेल्यांना आता काही प्रॉब्लेम येत असेल की मला आता मी कसं सांगायला सुरुवात की मला तर भीती वाटते, पण IAPAने सांगितलं आहे मला की तू सांगितलंच पाहिजे आणि त्यांना वाटते की माझी जबाबदारी आहे, त्यांना पटलं आहे ते, असे पालक येतात. मग आता मी कसं सुरुवात करू. आमच्याकडे काही पब्लिकेशन्स पण आहे, ते पुस्तकं आम्ही त्यांना देतो. त्यात मुलाचे सगळे आल्या दिवशीपासूनचे फोटो असतात, ते फोटो तुम्ही दाखवायचे, टर्न करा पेजेस, दाखवा. किंवा काही मुलं कशी येतात, काही जीवशास्त्रीयदृष्ट्या येतात, काही अडॉप्शननी येतात, याच्यावर पण एक पुस्तक आहे. तर ते तुम्ही जर मुलांबरोबर बसला तर मुलांना गोष्टी ऐकायला फार आवडतं ना, 3 ते 5 वर्षात, ते दाखवा. त्याच्यानंतर मोठं झालं की तसं करा. तर जर तेही ऐकत नसेल तर यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच काउन्सिलिंगला या तुम्ही. आधी आम्ही बोलतो सोशल वर्करच्या लेव्हलला, आम्ही बोलल्या जातं की त्याला कळतंय का काय, आणि त्याला असं वाटलं की नाही या दीदीचं मला पटत नाही आहे, की मावशी सांगते ते मला नाही पटत, आम्ही त्याला वाटतं तुला यायचं आहे का, मग मोठ्या ताईंशी बोलायला ये, हरकत नाही. मग त्या त्यांच्याशी, कारण त्यांच्याकडे वेगळ्या थेरपीज असतात, त्या थेरपेटिक दृष्टीने सांगणं आणि आमच्याकडून सांगणं त्यात थोडा फरक येणार पडतो. आणि खूप लोक आता जसं ताई म्हणाल्या तसं खरंच अवेअरही येतात. अच्छा. आणि परस्पर संबंध चांगले व्हावे याच्यासाठी आईबाबा पण येतात की आमच्या मुलांसाठी आम्ही चांगले कसे आईबाबा हो, कारण हे आमचं मूल आहे, ते कसंही आहे, ते अडॉप्शनच्या दृष्टीने आलंय की बायोलॉजिकली आलंय तो प्रश्न नाही आहे, पण त्याला आम्ही एक चांगले पालकत्व दिलं पाहिजे, हे खूप आता चांगलं समजतंय लोकांना. काही वेळेला मुलांच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाची नकारात्मक भावना आली दत्तक बालकांच्या बाबतीत म्हणते, तर त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचं टोक गाठलं जाऊ शकतं आणि मुलांवर काय काय मग त्याचे परिणाम होऊ शकतात. आता तुम्ही जे म्हणालात ना की नकारात्मक भावना, त्या खरं तर कोणत्याही मुलाच्या मनामध्ये येऊ शकतात आणि मुलांच्या वाढीचे जे स्टेजेस असतात त्यातला एक भाग आहे. ॲडोलेसन्सचा सुद्धा तर तो एक भाग आहेच आहे. त्यामुळे तो असं नाही की दत्तक मुलांच्या बाबतीतच होतं, पण ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल फॅक्टर आहे. तर तेव्हा मूल कदाचित खूप हळवं होऊन रडेल किंवा मग राग करेल, जेवणा खाण्यावर राग काढेल, आदळापट करणं किंवा अभ्यास न करणं, उलट उत्तर देणे, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात, प्रतिक्रिया. तर तेव्हा आईवडिलांनी हताश होणं किंवा रागवणं किंवा असं म्हणणं की आम्ही एवढं केलं तरी तुला त्याचं काही नाही किंवा म्हणजे तुला जाणीवच नाहीये, तर असं न करता स्वतःला शांत करणं पहिलं तर, आणि मग हे समजणं की बाबा हे मुलाच्या वाढीमधला एक भाग आहे आणि त्याला ॲडिशनली हा फॅक्टर असल्यामुळे आपण अजून जास्ती समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. मूल शांत झाल्यानंतर त्याला जवळ घेऊन बसणं, बोलणं की बाबा नक्की काय झालंय, कशामुळे तुला असं वाटलं, मग तू हे चुकला किंवा मी हे चुकले ह्याच्याऐवजी काय झालं, त्यातलं काय चुकलं आणि आपण मिळून त्याच्याबद्दल काय आपण उपाय काढू शकतो हे करूया.
आपल्याला नाही जमलं तर आपण प्रोफेशनल हेल्प घेऊ, पण हे आपण सगळं एकत्र करण्याची गोष्ट आहे. असं नाही आहे की तुझं तू बघ आणि आम्ही काही जबाबदार नाही, किंवा फक्त आमचीच सगळी जबाबदारी आहे, तू काही केलं तरी आम्ही माफ करू, असं दोन टोकाच्या भूमिका न घेता हे करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, की आईवडिलांमध्ये वितुष्ट होतं, एकमेकांना दोष देत बसतात, अँझायटी होते, टेन्शन येणं, निराशा येणं, राग होणं, हे सगळं होतं. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग मुलं स्वतःला एकटं मानतात आणि मग ते बाहेर शोधतात. कोणीच माझं नाही असं वाटतं, कोणीच माझं नाही, कोणी मला समजून घेत नाहीये, मी कोणाला सांगणार, कोणाला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, नाहीतर मी टाकूनच दिलेलं आहे, असं. तर डबल रिजेक्शन वाटतं त्यांना मग, म्हणून मग ते बाहेर शोधतात. मग ते मित्रमैत्रिणी असतील आणि अनेकदा मग वाईट संगत लागण्याचे चान्सेस वाढतात. किंवा असे लोक असतात, स्त्री किंवा पुरुष, जे अशा मुलांच्यावर टपलेलेच असतात की मी कधी ह्यांना आपल्या जाळ्यात घेईन, आणि मग ते ग्रूम करतात ह्यांना. असं हळूहळू त्यांच्यामध्ये विश्वास वाढवतात की बाबा मीच एकटा आहे जो समजून घेईन, जो कधीही तुला अवेलेबल आहे. मग त्यांचं कोड कौतुक करणं, काही गिफ्ट देणं, असं करून करून शेवटी मग त्यांचा फायदा करून घेतात. मग ते लैंगिक शोषण असेल किंवा इतर तऱ्हेनेही असेल, की बाबा त्यांच्याकडनं कामं करून घेणं, किंवा त्यांना इमोशनली असं ब्लॅकमेल करणं की तूच जबाबदार आहेस, तू सतत माझ्याबरोबर असलं पाहिजे, नाहीतर मग मला खूपच वाईट वाटतं किंवा मी राहूच शकत नाही, असं करून ना जाळ्यात ओढून घेणं. बापरे. ह्या सगळ्यामुळे मग मुलं खूपच, म्हणजे एकतर त्यांना असं वाटत असतं की मी कमनशिबी आहे कारण माझ्या आईवडिलांनी मला टाकलं, आता हे आईवडील आहेत ते भांडतायत किंवा ते मला स्ट्रिक्टली काहीतरी शिस्त लावायला बघतायत, म्हणजे मग त्यांनाही मी नकोय. आणि मग अशा व्यक्तींच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना काही वेळेला ठीक वाटतं, पण नंतर कळतं की काहीतरी वेगळं आहे, म्हणजे सगळीकडनंच मला कोणीच नाही, मी एकटाच आहे, आणि ही फार वाईट भावना आहे. बरोबर. त्यामुळे मग आईवडिलांनी ह्याची जाण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि परतीचा मार्ग आहे हे त्याला समजावून सांगणं, की तू जरी तिकडे गेला आहे, साईबाबांनी ओळखलं पाहिजे त्याच्या वर्तणुकीतले बदल, आणि ते ओळखले तर नक्कीच त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे, आणि त्याला पटवलं पाहिजे, त्याला वारंवार सांगितलं पाहिजे की आईबाबा हे नेहमीसाठीच आहे. ती जी व्यक्ती कोणीतरी अचानक त्याच्या आयुष्यात आली आहे ती असेल चांगली, पण कदाचित तुला दुसऱ्या मार्गाला ती नेते, हे हळूहळू हळूहळू सांगितलं पाहिजे, सिस्टमॅटिक वेनी करायला पाहिजे. नातं आपलं जितकं दृढ आपण वेळोवेळी करत जाऊ तितके ह्याचे चान्सेस कमी असतात. आणि हे सांगणं, जे आत्ता हे सांगितलं, खूप महत्वाचं आहे की काहीही झालं, अगदी टोकाचं वाईट काही झालं तरी आम्ही आहोत, हा विश्वास देणं अत्यंत गरजेचं, कोणालाही, फक्त दत्तक मुलांना नाही. खरं. आपलं व्यक्तिमत्व घडत असताना अपब्रिंगिंग किंवा बालवयामध्ये होणारं संगोपन हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणूनच एक चांगलं वातावरण देताना या दत्तक पालकांची विशेषतः अशी ओढाताण काही वेळेला होत असेल की म्हणजे आता मुलांना सगळंच्या सगळं सुख आपल्याला देता आलं पाहिजे, जे मागेल ते दिलं तर त्याने गोष्टी सुधारतात की बिघडतात, काय अनुभव आहे? जेव्हा कुठचीही गोष्ट आपण अति चांगली गोष्ट असेल तरी ती अति केली तर त्याची मातीच होते, तसं आहे ते. तर तेव्हा ना आपल्याला म्हणजे सतत तो एक चष्मा घालणं की अरे हे दत्तक मुलं आहे तर त्याला म्हणजे जास्त भरभरून केलं पाहिजे, असं न करता ते माझं मुलं आहे. आणि जसं आपण बाकीच्या वेळेला सुद्धा, म्हणजे सगळेच पालक असं करतात असं नाही, बायोलॉजिकल मुलं असेल तरी अतिलाड होतातच, तर ते कुठच्याही पालकाने करू नये. योग्य पद्धतीने संगोपन करण्यासाठी जिथे शिस्त पाहिजे तिथे योग्य पद्धतीने शिस्त कशी लावावी, आणि जिकडे आपल्याला छोट्याशा गोष्टीत त्यांना कसं आपण प्रोत्साहन द्यावं, काय गोष्ट त्यांच्या निदर्शनात इनडायरेक्टली आणून द्यावी, म्हणजे सतत खूप उपदेश होतोय, सतत खूप अशा सूचना होत आहेत असं न करता कसं करता येईल हे आपण करायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की काही काही वेळेला एस्पेशली दत्तक आईबापांच्या पैकी एक असं असतं की जे खूपच सेन्सिटिव्ह असतं की ते कधीच रडू नये, कधीच त्याला काही लागू नये, म्हणजे पडू नये म्हणून. म्हणजे मला माहिती आहे केस जी आलेली आई, त्या मुलाला म्हणजे तो 15 वर्षाचा झाला तरी त्याला कुठेही एकटं सोडायची नाही. अरे बापरे. त्यामुळे तो खूप चिडचिडा झालेला, मग अजूनच हिला वाईट वाटायचं, मग अजूनच ती त्याला अंधारून गोंजारून करायला बघायची. त्यामुळे ते अति काळजी पण नको, अति काळजी आणि अति प्रेम आणि अति असं म्हणजे अगदी सारखंच त्याला मिठ्या मारणं वगैरे नाही आवडत ना पोरांना नंतर थोडी मोठी झाल्यावर. बरोबर. तर ते आपल्याला थोडंसं स्वतःला आवरून सावरून घेतलं पाहिजे की सतत मला मूल नाही म्हणून मी अडॉप्ट केलं ह्या अवस्थेत नाही राहायचं. म्हणजे ते झालं गेलं, आता हे माझं मुलं आहे.
मुळात कसं की पालकांनी हेही समजून घ्यायला पाहिजे की मुलाला वाढवण्यामध्ये आपला आनंद आहे, तसंच त्या मुलाला सुद्धा एक चांगलं घर, चांगलं कुटुंब, चांगली माणसं मिळणं हा त्याचाही आनंद आहे. हे बरोबर आहे. परस्पर पूरक एक्झॅक्टली परस्पर पूरक आहे. आणि म्हणूनच ते सतत एकतर मी त्याच्यावर उपकार करते हेही नाही, आणि सतत म्हणजे त्याला तो माझ्या आंखो का तारा वगैरे हे असंही अति करू नये. जे आहे त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते आपण जोपासायचे, त्याचं कौतुक करायचे. आणि जिकडे आपल्याला वाटतं की ह्याला काहीतरी समज दिली पाहिजे तर ती योग्य पद्धतीने, योग्य शब्दामध्ये, योग्य वेळी देणं गरजेचं आहे. सविता, ते असं कधी होतं का की मुलांच्या मनामध्ये नकारात्मक भावना की म्हणजे मी यांना नकोसाच आहे असं कधीतरी घडतं आणि मग ती मुलं वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये जातात? होऊ शकतं काही काही कुटुंबात, कारण ज्या ठिकाणी परस्पर संवाद नीट नसेल, काहीतरी भांडण होत असेल, कारण मुलं असं जर वातावरण चांगलं नसेल तर ती तशीच वाढत जातात आणि मग ते स्वतःचा स्वीकार स्वतः करत नाही. म्हणजे त्यांना वाटतं की हे माझ्यामुळे होतं आहे का, कारण कधी कधी आईबाबांचं स्वतःवर कंट्रोल नसेल तर ते असं बोलू शकतात की मलाच पाहिजे होतं, तुला पाहिजे होतं. कधी असं चुकून जर असं निघालं तर हे मुलाच्या वर लॉंग टर्म, म्हणजे अगदी 7 वर्षाचं असताना बोललं असेल आणि 12 वर्षाचं तरी तो एक शब्द जर मुलांच्या लक्षात राहिला हो, आणि मग ते अशा वेळी तो बाहेर येऊ शकतो आणि मग मुलं रिबेलियस म्हणजे त्याच्या विरुद्ध वागू शकतात, जे शिस्त असते घराची त्याच्या विरुद्ध, आणि असे प्रॉब्लेम येऊ शकतात जे कुठल्याही घरात येतात. पण जर अडॉप्शन संबंधी असेल तर तो विशेष करून दिसून येईल की अरे हा त्यांचा अडॉप्टेड आहे म्हणून वागतो का, पण असं नसतं, ते कुठल्याही घरात येईल पण इथे येऊ शकतो. पण सुलभा, ते असं समजा घडलं तर त्या मुलांना परत शांत करून एक सुरळीत सर्वसाधारण आयुष्य जगण्यासाठी समुपदेशनाची मदत ही कशा पद्धतीने होऊ शकते? इथे कसं आहे माहिती आहे का, स्वतःचा स्वीकार आणि जे आई वडील आहेत त्यांनी स्वतःचा स्वीकार करावा हे एक, आणि आपलं जे कुटुंब आहे ते काहीतरी फार जगावेगळं आहे आणि बाकी कोणाच्याच घरात असं काही होत नाही हे नाही, हे सर्वसाधारण आहे. आणि ज्या मुलाला जे काही वाटतंय ना त्याचाही आपल्याला स्वीकार करायला पाहिजे की असं माझ्याच आयुष्यात का झालं, मला का टाकून दिलं, मग माझे खरे आई वडील कुठे आहेत, मग मला का नाही भेटत. मग त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न मुलं ते करू शकतात. किंवा काही काही वेळेला म्हणजे जसं आत्ता आपण हा विषय निघाला ना की कधी कधी डिसिप्लिनिंगच्या मध्ये आपण शिस्त लावण्यासाठी काहीतरी म्हणतो, काहीतरी करवतो, काहीतरी हो आता हे तुला मिळणार नाही, मग त्या मुलाला असं वाटू शकतं हो म्हणजे मी अडॉप्टेड आहे म्हणून मला असं आहे का, म्हणून नाही देत आहेत का वगैरे वगैरे. तर त्यावेळेला त्याला हे सांगणं की त्यावेळेला तुला असा जरी विचार आला तरी आता शांत झाल्यावर तुला काय वाटतंय, या सगळ्या गोष्टी समुपदेशनामध्ये आम्ही मुलांच्या बरोबरही करतो, आईवडिलांच्या बरोबरही करतो, आणि तिघही बरोबर असताना त्यांचा संवाद कसा व्हावा. एकच गोष्ट जी आहे ती वेगळ्या वेगळ्या अँगलने बघितली की त्याचे अर्थ वेगळे कसे निघू शकतात, ही एक म्हणजे शिकवतो आणि मग प्रॅक्टिस करायला सांगतो. आणि जेव्हा जेव्हा काहीतरी असं मनाविरुद्ध होतं तेव्हा राग येणं, वाईट वाटणं, एकलकोंडेपणा, आपल्याला काहीच कोणी नको, मी आपला एकटा बरा असं वाटणं हे साहजिक आहे. पण त्याच्या गर्तेत जाणं आणि ते क्षणापुरतं वाटणं ह्यातला फरक समजावून देतो. मग शांत कसं व्हावं ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे टूल्स वापरले जातात. आणि असं नाही आहे की समुपदेशन म्हणजे काहीतरी जादूची काडी आहे की तुम्ही आता एकदा बोलून घ्या बाबा आणि सगळं छान झालं, तर तो पण प्रोसेस आहे. आणि तो मुलांच्या वाढीमध्ये, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक डेव्हलपमेंटमध्ये तो कसा इन्क्लूड करायचा, आणि त्याचे जे स्पेसिफिक काही प्रश्न असतील त्या त्या वयोगटाप्रमाणे आलेले, त्या त्या परिस्थितीप्रमाणे आले, त्याला अनुसरून काय करायचं हे त्या त्या वेळेला ठरवायला लागतं. कारण त्या कुटुंबामध्ये फक्त आई वडील हे इन्फ्लुएन्सिंग मेंबर्स नसतात, आजी आजोबा असतात, काका मामा आत्या वगैरे असतात, शेजार पाजारचे असतात, मग थोडं मोठे झाले की टीचर्स आणि मित्रमंडळी असतात. तर या सगळ्याचा विचार करावा लागतो. अच्छा. पण अर्थात पुन्हा पुन्हा भेटून त्या मुलांशी बोलून ही समस्या सुटू शकते. हो, नक्कीच सुटू शकते. पण त्यात तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागतो आणि यायचं. ज्या ज्या एक्सरसाइजेस सांगितल्या ना, तुम्ही 4 सांगितलं तर 4 सेंटरला आहे, त्यांनी सांगितलं की नाही आता 5वं सेशन लागेल कदाचित, तर या. त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्ट्या बघितलं पाहिजे की यांनी माझ्या जीवनात थोडासा फरक पडणार आहे, कारण ते तुम्हाला करायचं आहे, ते तुमचा हात धरणार आहेत फक्त काउन्सिलर, पुढे जायचं आहे फॅमिलीला. बरोबर.
आणि पुढचं आयुष्य त्या मुलाचं पुढे उभं करायचं, तर त्यासाठी हे आवश्यक असतं. ते फक्त काही मुलाचं नाही, तिघांचं आपलं सुद्धा. तिघांचं पण आयुष्य. कारण त्याचं जसं बदलतं तसं आपलंही बदलतं, बरोबर कारण आहे. सगळेच जण एकमेकांना जोडलेले आहेत ना. बरोबर, पूर्ण कुटुंबाचं सौख्य त्यावर अवलंबून आहे. ऍब्सोल्युटली. सविता, ते काही वेळेला स्वतःचं एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेतलं जातं, किंवा कधी आधी दत्तक असतं आणि त्यानंतर बाळ होतं. दुसरं बाळ होतं. तर अशा वेळेला या मुलांमध्ये भेदाभेद नकळतपणे कधी होतो आणि मानसिक समस्या उभ्या राहतात, त्याविषयी आधी ना बहुतेक आम्ही जेव्हा गृहभेट अहवाल करतो ना, त्यावेळी या सगळ्या शक्यतांचा विचार केला जातो. जिथे मूल असतं तिथे हा चर्चा केली जाते की तुम्ही कसं करणार, त्यांचे काय प्लान्स आहेत ते आम्ही आधी विचारतो की तुम्ही काय करणार. समजा असा हट्ट केला, तसं केला, तुमचं मूल म्हणालं की तू तिचंच ऐकते, माझं नाही ऐकत, तर ती मोठी आहे म्हणून का असं केलं, तर तुम्ही त्या सिच्युएशन देतो आणि ते काय उत्तर देतात ते बघतो. आणि तिथे जर करेक्शनला वाव असेल की आम्हाला असं वाटतं नाही इथे यांना काहीतरी सांगितलं पाहिजे, तर आम्ही सांगतो आणि त्यांना सांगून पण ठेवतो. पुढे पण तुमच्या अशा खूप परीक्षा होणार आहे की तुमचं दत्तक मूल पण सांगू शकतं की तू तिचा लाड करतेस किंवा दत्तक मुलाचा जास्त लाड होतो हे तुमचं बायोलॉजिकल चाइल्ड पण म्हणू शकतं. तर तुम्ही त्यावेळी किती बॅलन्स असणं महत्वाचं आहे. आणि एक ठरवायचं की मी जेव्हा माझ्या मुलाच्या चांगल्या वर्तणुकीसाठी हे बक्षीस देणार आहे ते दोघांनाही सारखंच द्यायचं. वय किती असो की तू हे चांगलं काम केलं तर ओके, आज तुला हे चॉकलेट मिळेल, किंवा तू नाही केलंस तर मी नाही देणार. तर दोघांनाही सारखाच न्याय दिला पाहिजे, कारण ही पालकांचीच जबाबदारी असते. कारण असं तर आपल्या घरात कोणाच्याही सर्वसाधारण घरात घडू शकतं की 2 मुलं आहे पण दोघांशी एकाच न्यायाने वागलं पाहिजे. हे पालकांची जबाबदारी त्यांना वारंवार सांगितली पाहिजे. आणि आमच्या ज्या पालक सभा असतात ना मध्ये वर्षातनं आम्ही घेतो, तेव्हा आम्ही एकमेकांना म्हणजे कधी कधी त्याच्या टीचिंगसाठी पण असतात, म्हणजे शिकवण्यासाठी असतात, कधी एकमेकांना भेटण्यासाठी असतात, कधी परस्पर संवाद वाढवण्यासाठी असतात. तर हे सारखं थोडं थोडं इन्फॉर्मेशनचा म्हणा तर मारा पण असतो कधी कधी तो, पण त्याचं टेन्शन येऊ नये अशा दृष्टीने तो घेतला जातो की त्यांना वाटणार नाही की आम्ही शिकवतोय, पण आमचा उद्देश तो शिकवण्याचा असू शकतो. वस्तू देणं हे आपण कधी कधी करू शकतो, पण शाबासकी देणं आणि चांगल्या गोष्टी तू केलेल्या माझ्या लक्षात आल्या हे प्रकाशाने जाणवून देणं, ते कौतुक करणं आणि मुलाला लगेच त्याला समजेल अशा भाषेत करणं, आणि जवळच्या जे महत्वाचे लोक आहेत त्यांना हे मुलाला कळेल अशा पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. त्याचा इफेक्ट खरं खूप लॉंग टर्म राहतो. कारण आपण जेव्हा काहीतरी वस्तू किंवा काही देतो ना त्याचा शॉर्ट टर्म राहतो, तात्कालिक असतं ते. आणि त्याच्यामधनं मुलं हे शिकतात की काहीतरी मिळालं तरच मी काहीतरी करेन. त्यामुळे ते जपून करावं. कधी कधी करणं ठीक आहे, पण जास्ती हे करावं. कारण आपण शाळेत असताना यांनी म्हटलं ना, मला खूप आठवलं की आपल्याला शाबासकीची थाप मिळते जी पाठीवर, ती खूप महत्वाची असते. आपल्याला आठवतं की आपण आपलं कार्ड घेऊन आलो, किती मार्क असो, आपल्या पेरेंट्सनी आपल्याला चांगलंच म्हटलं किंवा टीचरनी म्हटलं असं, तर ती शाबासकीची थापच असली पाहिजे. सिंगल पॅरेंट, एकटीच आई आणि ती मूल दत्तक घेणं असे सुद्धा अलीकडे घडतंय. हे फार घडतंय आता. बऱ्यापैकी एक अवेअरनेस आलाय की मी माझं करिअर करते आहे आणि मला माझं लग्न होत नाहीये की मला करायचं नाही, दोन्ही इश्यू असतात. तर त्यावेळी जर सिंगल मदर त्या येतात, एकल पालक ते येतात आणि ते बऱ्यापैकी चांगल्या तऱ्हेने करतायत. म्हणजे आता सगळ्यात मोठी सिंगल मदर मी आठवली तर त्या IITतल्या प्रोफेसर, पण शी इज व्हेरी ग्रोन अप, त्या रिटायर झाल्या असतील आणि त्यांची मुलगी आता 30 वर्षाची असेल. त्यावेळी त्यांनी हिंमत करून घेतलं आणि आता अगदी बघितलं तर ती अगदी 32-35 वर्षाची आहे आणि ती मस्तपैकी IT इंजिनियर आहे आणि तिला नाही करायचं लग्न, म्हणून आय वॉन्ट टू लीड माय ओन लाईफ. म्हणजे असं पण आहे. आणि त्यांना सगळ्यांना त्यांना माहिती आहे की माझं भविष्य काय आहे. ते सध्याची पिढी एकदम आपले स्वतःचे उद्दिष्ट फार चांगल्या तऱ्हेने आखून घेतात. त्यामुळे तिला माहिती आहे की मला हे करायचं आहे आणि मी असं करणार आहे. माझ्या आईबाबांनी हो म्हटलं तर ठीक आहे, नाही म्हटलं तर ठीक आहे, पण आता आईबाबा पण साथ देतात. त्यांना माहिती आहे की आपली मुलं एक दृष्टिकोन घेऊन जगतायत. त्यांच्याकडे पूर्वीच्या लोकांपेक्षा जास्त पुढे काय होईल याचा अंदाज त्यांना जास्त येतो लवकर, कारण त्यांच्याकडे आर्थिक स्वायत्तता खूप आहे. मान्य आहे, पण ही समजूत यायला काही वर्ष जात असतील सुलभाते, ज्या वेळेला एकटी आई वाढवत असते त्या मुलाला, आणि विशेषतः दत्तक मूल. तर त्यावेळेला मला बाबा का नाही किंवा माझं आणखी कुटुंब का नाही, अशा तऱ्हेचे प्रश्न मुलं विचारू शकतात का? अशा काही समस्या येतात का? विचारतात, तर नक्कीच विचारतात. आणि त्यासाठी म्हणून मग जसं मूल वाढतं तसं आईने किंवा जो कोण सिंगल पेरेंट असेल त्यांनी वेळोवेळी आयदर स्वतःनी विचार करून ह्याच्यावर काय उकल करायची हे बघावं किंवा रीतसर काउन्सिलिंग घेऊन त्याच्यासाठी तयारी करावी. आणि गरज पडली तर आई आणि मुलांनी बरोबर येऊन सुद्धा काउन्सिलिंग करणं योग्य ठरतं. आणि असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची कुटुंब असतात. जसं खूप लोक असणारे जॉईंट फॅमिली, मग जे एक म्हणजे आजी आजोबा आई वडील आणि मूल अशी फॅमिली,
मग न्यूक्लिअर फॅमिली आणि मग सिंगल पेरेंट फॅमिली. आणि सिंगल पेरेंट फॅमिलीमध्ये काही असतात ज्यांची लग्न होऊन मूल होऊन ते सेपरेट झालेले आहेत म्हणून सिंगल आहेत, किंवा एखादा पेरेंट अनफॉर्च्युनेटली त्यांचा मृत्यू झाल्यामुळे सिंगल आहेत, किंवा अडॉप्ट केल्यामुळे किंवा सरोगसीमुळे सिंगल पेरेंट आहेत. असे वेगळे वेगळे फॅमिलीज असतात असं आपण मुलांना सांगू शकतो. आणि म्हणून एखाद्या टाईपचं कुटुंब काहीतरी वरचढ आहे आणि सिंगल पेरेंटचं नाही, इनकम्प्लीट आहे असं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त टेक्निकली जे आई किंवा बाबा किंवा असेच लोक कुटुंब नसून कुटुंबाची व्याख्या खूप व्यापक आपण करू शकतो, आवश्यक आहे. आणि ते एरवीच्या कुटुंबात पण आता खरं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण मुलाच्या एकंदरीत समज कसा असावा हे ह्या दृष्टीने पण सांगू शकतो. आणि त्याचाच उपयोग मुलं आपल्या आयुष्याच्या इतर भागामध्ये पण वापरतात, की आपण मग लिमिटेड त्याचा अर्थ नाही घेत. बरोबर. व्यापक आहे तो खूप. पालकत्व हे खरंच व्यापक आहे आणि जे दत्तक पालकत्व स्वीकारतात त्यांची जबाबदारी तशी त्या कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा ही जबाबदारी, की प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आणि त्यासाठीच अशा वेगवेगळ्या संस्था आपल्या कार्यरत आहेत. काही वेळेला मात्र काही शॉर्टकट वापरले जातात का, आणि मग अशा वेळेला गोंधळ होतो दत्तक घेताना मूल, तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? हो, असे शॉर्टकट वापरण्याची एक ॲटिट्यूड सध्या वाढताना दिसते. कारण लोकांना ना आजकाल बघा थोडे पैसे दिले की ऑनलाईन काहीतरी मिळतं असं खूप झालंय ना, इझी मनी असं. तर त्यांना वाटतं की मूल पण मला असंच मिळालं पाहिजे, मी आता ऑनलाईन फॉर्म भरला माझं मूल येईल. पण त्यांना त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. पालक व्हायचं तर दोन्ही तऱ्हेने जीवशास्त्रीय दृष्ट्या किंवा ॲडॉप्शन दृष्ट्या तर तुम्हाला सगळ्या प्रोसेसमधनं जावंच लागतं. तर तसंच हे पण आहे. पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण नेहमी जबाबदारीनेच वागलं पाहिजे, कारण आपण दुसऱ्यांना उदाहरण देत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण शॉर्टकट वापरलं तर तुम्ही तुमच्या मुलाला काय सांगणार की मी तुला कुठून आणलं. तुम्ही पैसे द्याल, एखादे डॉक्टर देत असतील, तुम्ही काहीतरी लाखात पैसे द्याल, पण तुम्ही त्या मुलाला काय सांगणार मी तुला कुठून आणलं. कारण कोणी ना कोणी सांगेलच की मी तुला कधी प्रेग्नंट बघितलं नाही, मग हे बाळ कसं आलं. आयुष्यात कधी ना कधी एकतरी व्यक्ती येईलच ना तुमच्यात. तर मग तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच उत्तरदायित्व आहे तुमच्याकडे उत्तर देण्याचं, की त्याला काय सांगाल. म्हणूनच तुम्ही चांगल्या मार्गाने जा, सांगा त्याला की मी दत्तक घेण्याचा विचार केला तेव्हा तुला मी संस्थेतनं आणलं, कारण तोच एक मार्ग आपल्या सरकारने आखून दिलेला आहे. कारण तुम्हाला घ्यायचं असेल तर संस्थेतच मूल मिळतं, कारण तिथे आलेलं असतं ते. त्यामुळे ते नैतिकदृष्ट्या कायदेशीररित्या आणि सुरक्षित झालं पाहिजे. सुरक्षित तर असलंच पाहिजे, कारण यातच सुरक्षितता येते. जर तुम्ही कोणाकडून आणलं तर ती व्यक्ती कदाचित तिला कळलं की यांच्याकडे बाळ गेलं, जर तुमच्याकडे खूप सुरक्षितता असेल पैशांची आणि तर किंवा मूल खूप चांगलं करायला लागले तो येईल सुद्धा तुमच्याकडे ती व्यक्ती आणि मला माझं मुलं आता परत करा कारण तुम्ही फारच छान केलंय त्याला. तर हे सगळं होऊ नये म्हणूनच, कारण तिथे ज्या संस्थेत गेलं ते तिथले जे बायोलॉजिकल पेरेंटनी सोडून दिलं ते येणार नाही परत, कारण ती खात्री झाल्यावरच मूल दत्तक देतात. बरोबर आहे. म्हणून ती सुरक्षितता लॉंग टर्म म्हणजे कायमची असते. अशा प्रकारे आपल्या संस्थांमधून जे समुपदेशन केलं जातं त्यानंतर अशी काही दत्तक मुलं ही संस्थेशी पुन्हा जोडली गेली आहेत का आपल्या? खूप आहे. संस्थेत येतात, त्यांच्या आई त्यांचे बाबा काम करू लागतात वेगवेगळ्याचं, आणि शिवाय जे नवीन येणारे पालक आहे ना त्यांना अनुभव कथन करण्याचं काम पण हे करतात. म्हणजे जेव्हा पाहतात की माझ्यासमोर एक पालक आहे ज्यांचा मुलगा 20 वर्षाचा आहे आणि ते मला सांगतायत की मी दत्तक का घेतलं. आताची स्थिती वेगळी आहे. 20 वर्षापूर्वीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे कोणालाच माहिती नव्हतं. तोंडी माहिती मिळेल तेवढीच. तर त्यांना खूप आनंद होतो की एवढे मोठे पालक येऊन मला सांगतात असं. बरोबर. हे पालकांच्या बाबतीत जसं आहे तसं मुलांचं सुद्धा घडतं का? म्हणजे ती मुलं संस्थेत येऊन की आम्हाला या संस्थेबद्दल कृतज्ञता वाटते. यावर्षी ना आमच्याकडे एक 34 वर्षाची मुलगी आली तिच्या 80 वर्षाच्या आईला घेऊन, आणि तिने समोर स्टेजवर येऊन सांगितलं की हिने मला तेव्हा दत्तक घेतलं होतं, आणि तेही सांगितलं की तिने मला फुलपाखराची स्टोरी सांगितली की मी फुलपाखरासारखं आणलं. म्हणजे मी जशी जशी मोठी व्हायला लागली मला ह्या आईला म्हटलं कसं, माझ्या मैत्रिणी म्हणतात की फुलपाखरू थोडीच मूल देतं. मग तिने मला एक दिवस जवळ बसवलं आणि सांगितलं की मी तुला या संस्थेतनं आणलं. पण तेव्हापासून त्या ज्या तऱ्हेने माझ्या आईबाबांनी मला सांगितलं ते मला त्याच्यावर विश्वास बसला, आणि म्हणून मी आज इथे आले आहे की ती परत रिव्हिजिटिंग म्हणतात ना, परत मला ती आठवण मोठी करायची. कारण माझे बाबा आत्ता नुकतेच गेले, तर मला त्यांच्या दृष्टीने की एक चांगलं त्यांना होमेज होईल, की त्यांना एक श्रद्धांजली की माझे बाबा इथून आले होते आई बाबा आणि त्यांनी या संस्थेतनं मला आणलं. तर असे पण मुलं असतात आणि ती येते आणि ती तयार आहे आता इतर मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी की ज्यांना पटत नाही आहे किंवा ज्यांना आता कन्फ्युजन झालंय. जेव्हा आपण 17-18 वर्षाच्या वयात सगळं रिबेलियस नको ना, हे आई मला शिस्त लावते, बाबा मला शिस्त लावतो असं जे वाटतं, तर ते शिस्तीच्या मागे काय प्रेम आहे ते पटतं. वा. सुलभा, ते क्वचित असं होत असेल की म्हणजे दत्तक पालकत्वच का, एरवीचं सुद्धा साधारण पालकत्व काही वेळेला आपलं कुठे
चुकलं की काय आणि कुठे फसलं की काय असं कधीतरी पालकांना वाटू शकतं. तर या दत्तक मुलांच्या बाबतीत तर असं घडत असेल. खूपच वाटतं कारण खूप जबाबदारी वाटते आणि दत्तक पालक जे असतात ते खूप असे हळवे पण झालेले असतात मुलांच्या बाबतीत किंवा ज्या परिस्थितीतनं ते गेलेले असतात दत्तक घेईपर्यंत. त्यामुळे छोटं काही झालं तरी त्यांना ते आपली चूक झाली आहे का किंवा मी काहीतरी बरोबर नाही केलंय का, म्हणजे मुलाला साधा ताप आला तरी त्यांना खूप असं वाटतं की म्हणजे माझं लक्ष नव्हतं, मी काहीतरी काळजी नाही बरोबर घेतली. मूल जसं वाढत जातं तसं त्याच्यामध्ये जे नॅचरल बदल होतात, स्वभावामध्ये होतात, वागण्यामध्ये होतात, तर त्यांना त्यावेळेला मी काहीतरी चूक केली किंवा माझं लक्ष नव्हतं, मी नीट संस्कार दिले नाहीत असंही वाटू शकतं. तर तेव्हा मग त्यांना ते सांगणं गरजेचं पडतं की हे वाढत्या वयाचे नॅचरल चेंजेस आहेत आणि ते टेम्पररी असतात, फेज असतात, तर ते कसे हँडल करावेत. दुसरं असं असतं की एकदम लहान बाळं जेव्हा अडॉप्ट केलेली असतात ती जशी मोठी होऊ लागतात तसं काही वेळेला असं होतं की त्यांच्यामधले जे डेव्हलपमेंट प्रॉब्लेम्स असतात ते थोडं मोठं झाल्यानंतरच लक्षात येतात. तर ती एक वेगळी जबाबदारी असते आणि ते आधी बऱ्याचदा नाहीच माहीत पडत ना, त्यामुळे ते अचानक येतात. तेव्हाही पालकांना खूप गरज पडते सपोर्टची आणि तेव्हा मग प्रोफेशनल हेल्प घेणं, संस्थांच्याकडनं एक सपोर्ट घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यावेळेला त्या समस्येचा कसा सामना करावा, कुठनं काय मदत घ्यावी, मग टेक्निकली कुठनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल, काय काय तिकडे वेगळ्या वेगळ्या थेरपीज वापरायला लागतील का किंवा औषधोपचार लागतील का, मग ह्याच्यासाठी त्यांनी परत स्वतःची तयारी करणं आवश्यक आहे. आणि ते केलं तर नेहमीच असं होतं की सगळं जुळून येतं, मार्ग निघतो त्यातून. निघतो मार्ग, फक्त विश्वास आणि सातत्य पाहिजे आपल्या प्रयत्नात. खरंय. आणि तेव्हा असं ना एक होतं कधी कधी की, आणि म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आलेल्या पेरेंट्समधनं मी सांगते की फायनली आपणही माणूस आहोत, त्यामुळे आपल्यालाही कधी कधी ते खूप जड होतं. तर कधी कधी आई वडिलांच्या मध्ये भांडणं होतात किंवा रुसवे फुगवे होतात, काहीतरी गैरसमजुती होतात, मग त्याची उकल करायला लागते. ते नीट शिरस्त्यावर झालं की मग ते दोघं एकत्र मिळून मुलासाठी जे काही गरज पडते ते नीट करू शकतात. नाहीतर मग ते एकट्या पालकावर पडतं आणि ते खूप अवजड होऊन जातं. एक सुरक्षित चांगलं वातावरण मुलांना देणं आणि त्यांचं भावनिक मानसिक आरोग्य सांभाळणं हे सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत आणि तेच दत्तक बालकांच्या बाबतीत सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आज सविता नागपूरकर आणि सुलभाती सुब्रमण्यम आपण दोघेही इथे आलात आणि या जबाबदारीची जाणीव. श्रोतेहो, दत्तक पालकत्व मानसिक दृष्टिकोनातून ही चर्चा आत्ताच आपण ऐकली. सहभागी झाल्या होत्या सविता नागपूरकर आणि सुलभा सुब्रमण्यम. त्यांच्याशी संवाद साधला होता नेहा खरे यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.